तर हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ 60% पाऊस झालाय। मात्र अर्धा पावसाळा आला तरी सुद्धा जिल्ह्यातील सिंचन तलाव मात्र पूर्णपणे भरलेले नाहीयेत। तर भाग बदलत पाऊस पडतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातील 26 सिंचन तलावांपैकी केवळ 3 तलाव हे 80%च्या वर भरलेत आणि उर्वरित तलाव मात्र केवळ 50% सुद्धा भरलेले नाहीयेत। या सर्व तलावांपैकी काही तलावांना पाणी पुरवठा होतोय, त्याबरोबरच रब्बीतील पिकांना आणि फळबागांना सिंचनाची सोय होतीये। मात्र आठवड्याभरापासून पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे यापुढे चांगला पाऊस झाला नाही आणि तलाव पूर्ण भरले नाहीत तर हिंगोलीतील पाणी प्रश्न हा गंभीर बनू शकतो। हिंगोलीतल्या याच सिंचन तलावासंदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। दरवर्षीच्या तुलनेत हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अल्प पर्जन्यमान झालाय। पावसाळा सुरू होऊन 2.5 महिने झाले तरी हिंगोली जिल्ह्यात फक्त 60% पाऊस पडलेला आहे आणि यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जे सिंचन तलाव अजूनही भरलेले नाहीत। आपण बघू शकता, मी सध्या या बाबुळगाव सिंचन तलावापाशी उभा आहे आणि या तलावामध्ये सध्या फक्त 80% पाणीसाठा या तलावामध्ये उपलब्ध आहे। हिंगोली जिल्ह्यात एकूण 26 सिंचन तलाव आहेत आणि त्यापैकी फक्त 3 तलाव जे आहेत ते 80%च्या वर भरलेले आहेत आणि बाकीचे तळे आहेत जे आहेत ते 50%च्या वर देखील भरलेले नाहीत। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील या तळ्यांवर किंवा धरणांवर अवलंबून आहे आणि या तलावामध्ये यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे या तलावात भर पडलेली नाहीये, पाणीसाठ्यात वाढ झालेली नाहीये। त्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा पाणी प्रश्न हा गंभीर बनणार आहे। त्याचबरोबर येथील रब्बी पिकाचं जे आहे ते या तळ्यावर जे आहे ते पीक अवलंबून असतं। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जे आहे ते इतरही पाण्याचा प्रश्न या तलावावर अवलंबून असतो। आता या तलावामध्ये पाणी पातळीत वाढ झालेली नाहीये, त्याचबरोबर धरणांमध्ये देखील पाणी पातळीत वाढ झालेली नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना याची चिंता लागलेली आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याला आता एका मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।